नमस्कार मंडळी, मी प्रिया प्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। बरेच दिवस मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे, पण टाइम पण होता। मग शनिवारी होता, थोडीशी सुट्टी काढली होती कामातून आणि त्यानंतर बघा मी मस्त अशी घरच्या घरी कुरकुरीत शेव बनवून ठेवलेली आहे। अगदी 2 वाट्यामध्ये शेव बनवलेली आहे, भरपूर अशी शेव झालेली आहे आणि अगदी आरामात 1.5 ते 2 महिने आरामात ही शेव टिकते। पण फ्रीजमध्ये ठेवावं लागतं, तिला लागेल तसं तुम्ही बाहेर काढून ठेवू शकता। तुम्हाला ही शेव कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि शेव तयार झाल्यानंतर थोडासा रामेन खायचा मूड झाला होता, म्हटलं रामेन पण एकदा ट्राय करावं। हे कोरियन रामेन आहे, मला तर हे मॅगीसारखंच वाटलं, पण चला म्हणलं सगळी प्रोसेस ही मॅगीसारखीच आहे। आणि छान असे बघा हे शिजलेले आहेत। पहिल्यांदा यामध्ये 2 पुड्या असतात, एकमध्ये व्हेजिटेबल जे असतात ड्राय व्हेजिटेबल आहेत आणि एकामध्ये खूप सारा मसाला आहे आणि हे तिखट मसाला दिसतोय मला तरी, आणि जे टेस्ट मला माहीत नाही, पण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि थोडंसं पाणी आहे ते आटवून घेतलेलं आहे, थोडंसं पातळ पण ठेवलं, म्हटलं सूपसारखं प्यायला होईल म्हणून, आपण जसं मॅगीमध्ये करतो तसंच सेम। आणि हे बघा असं हे कोरियन रामेन आहे आणि टेस्ट खरंच खूप छान झालेला आहे। आणि जे ड्राय व्हेजिटेबल होते ते छान असे फुगलेले आहेत आणि खूप छान टेस्ट आहे, मॅगीपेक्षा तर बेटर वाटलं मला। त्यानंतर सगळ्यांनी म्हटलं की पाणीपुरी करूया म्हणून आज पाणीपुरीचा पण बेत केला। शेव केली म्हटल्यानंतर पाणीपुरी बनवणार नाही असं कधी होतच नाही आमच्यामध्ये। मग मस्त अशा भरपूर अशा पुऱ्या आहेत, हे 20 रुपयाचं पाकिट होतं, ते सगळंच तळून घेतलं। त्यामध्ये जवळजवळ 50 पुऱ्या असतात, आरामात तळून काढलेल्या आहे तिथे। आणि बघा घरच्या घरी इथं वाटाण्याचा रगडा केलेला आहे आणि इथं चिंचेचं पाणी पण आहे, चिंच आणि गुळाचं गोड पाणी पण आहे आणि पुदिन्याची पण चटणी आहे, तिखट पाणी, अशा 2 टाईपची मी पाणी बनवलेले आहेत आणि मस्त लागते ही पाणीपुरी। तुम्हाला जर ही पाणीपुरी बघायची असेल तर आपल्या चॅनलला ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, घरगुती रगडा कसा बनवायचा प्लस शेव कशी बनवायची आणि पाणीपुरी पूर्णपणे कशी बनवायची हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये। मी तुम्हाला सांगणार आहे की घरगुती महिलांसाठी बिझनेसच्या भरपूर अशा आयडिया व्हिडिओमधून मी सांगणार आहे। तुम्हाला कुठली आयडिया चांगली वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जरूर बघा, एकदा ट्राय करा। आणि मी लाईव्हमध्ये येण्याचा भरपूर प्रयत्न करेन की लाईव्हमध्येच तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की घरगुती बिझनेस कसे कसे असतात, कोणत्या टाईपचे असतात आणि भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत। खूप साऱ्या महिलांना तुम्ही घरी बसून अगदी 2 तास 3 तासामध्ये जरी तुम्ही केलं तरी तुम्हाला आरामामध्ये 10 ते 15,000 रुपये तुम्ही महिन्याला आरामात कमवू शकता, असे तुम्हाला मी बिझनेस आयडिया देणार आहे। आणि असं नाही की ह्या महिलांनी फक्त सिटीमध्ये नाही, सिटीमध्ये असाल तुम्ही, गावी असं कोणत्या पण ठिकाणी तुम्ही असाल तरी तुम्हाला ते बिझनेस करता येतील। आणि आजकाल ऑनलाईन मार्केटिंगचा जमाना आहे, त्यामुळे तुम्ही ऑनलाईन काही पण सेल करू शकता, फक्त तुम्हाला प्रोडक्ट बनवायची गरज आहे। आणि असंच बघा बोलत बोलत म्हणजे स्वयंपाकाची पण तयारी चालू झालेली आहे। ज्यांना वेट लॉस करायचं त्यांनी जास्त करून डाळीचे पदार्थ जे आहेत ते कडधान्य आहेत ते खायचं आहे, म्हणजे सकाळचं मूग मटकी काही पण नाश्त्याला आणि त्याची भाजी पण करून तुम्ही घेऊ शकता चपातीसोबत खायला, पण चपाती थोडीशी कमी खायची आणि भाजी थोडीशी जास्त घ्यायची, असंही तुम्ही करू शकता। आणि बघा मस्त अशी मुगाची तुम्ही उसळ करणार आहे। मला ही उसळ करताना बरोबर मम्मीची आठवण आली, डब्यामध्ये कायम मोडलेल्या मुगाची कायम उसळ असायची। एकीकडे गौरी गणपतीच्या सणाची धावपळ असायची आणि त्यासोबतच मळ्यामध्ये हुलगे असू दे, मूग असू देत आणि चवाळी यांची तोडणीची चालू असायची आणि भुईमुगा शेंगा सुद्धा असायच्या। एवढी धावपळ उडायची ना, पण ते काय दिवस होते।